नमस्कार. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा 10वा धडा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. तर तुम्ही याआधी पाहिलं असेल की ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध जी आंदोलने झाली त्यामध्ये काही अहिंसक मार्गाने होती तर काही हिंसक मार्गाने. तर त्यातलाच हिंसक मार्गाने लढा देण्याचा प्रयत्न म्हणजे हा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. तर इसवी सन 1857च्या पूर्वी देखील भारतात इंग्रजांच्या विरुद्ध अनेक उठाव झाले. तर आपण 1857चा जो लढा झाला तो एक म्हणजे देशाला एक दिशा देणारा, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीस एक मार्ग दाखवणारा लढा होता. तर आपण ह्या पाठात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा आपण अभ्यास करूया. तर ह्यामध्ये पहिले आहेत वासुदेव बळवंत फडके. तर महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांनी प्रयत्न केले. तर या वासुदेव बळवंत फडके यांचे गुरु होते लहुजी वस्ताद साळवे. तुम्ही त्यांचे छायाचित्र स्क्रीनवर पाहू शकता. तर ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा होती आणि त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचं शिक्षण घेतलं. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्याने रामोशी समाजातील बांधवांना एकत्र केलं आणि त्यांना संघटित करून ब्रिटिशांच्या विरुद्ध या वासुदेव बळवंत फडके यांनी एक बंड पुकारले. परंतु हे बंड अयशस्वी झाले आणि त्यांना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा उभारल्याबद्दल देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली आणि त्यापुढे त्यांची रवानगी ही एडनच्या कारागृहात केली. तर तुम्हाला माहित असेल तर एडन हे आफ्रिका खंडातील पूर्व टोकाला असणारे एक बंदर आहे आणि तुम्ही ते पाहू शकता खाली छायाचित्रात एडनचे कारागृह. तर तिथून लाखो किलोमीटर अंतरावर वाळवंट पसरलेलं आहे. अशा एकाकी ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांची रवानगी केली होती. तर त्यांचा ह्या एडनच्या तुरुंगातच इसवी सन 1883 मध्ये मृत्यू झाला. तर त्यांनी आपल्या वतीने रामोशी समाजातील लोकांना एकत्रित करून ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर आपण पाहूया चाफेकर बंधू. तर जे कोणी पुणे किंवा पिंपरी परिसरात राहत असतील तर त्यांनी आपल्या स्क्रीनवर जे पुतळ्याचं छायाचित्र दिसतं ते तुम्ही पाहिलं असेल. तर त्या छायाचित्रातील व्यक्ती म्हणजे हेच चाफेकर बंधू. तर इसवी सन 1897 मध्ये पुणे परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लेग रोगाची साथ पसरली होती आणि या प्लेग रोगाच्या साथीवर आळा घालण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक प्लेग कमिशनर नेमला होता. त्याचे नाव होते रँड. तर या रँडने प्लेग कमी करण्यासाठी किंवा प्लेगला आळा घालण्याच्या उपाययोजना करण्याऐवजी तो तेथील लोकांना जुलूम जबरदस्ती करू लागला. त्यामुळे लोक हे प्लेगला देखील कंटाळले आणि रँडला देखील कंटाळले. त्यामुळे त्या रँडच्या जुलूम जबरदस्तीला आळा घालण्यासाठी आणि त्याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी एक कट रचला आणि त्यात त्यांनी एक गुप्त नाव ठेवलं त्यांच्या या मोहिमेला. तर या मोहिमेमध्ये त्यांनी पुण्यातील गणेश खिंडीच्या परिसरात जेव्हा रँड हे आपला पुण्यातील एक समारंभ संपवून जात होते तेव्हा या तिन्ही बंधूंनी गोंद्या आला रे अशी आरोळी ठोकली आणि त्यानंतरनं त्यांनी त्या रँडचा गोळ्या झाडून वध केला. तर दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी इसवी सन 22 जून 1897 रोजी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव हे 3 बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना ह्या गुन्ह्याखाली शिक्षा झाली आणि खरंच म्हणजे प्लेगची परिस्थिती हाताळण्याऐवजी तेथे जुलूम जबरदस्ती करणाऱ्यांना खरंच म्हणजे शिक्षा देण्याचा एक प्रयत्न चाफेकर बंधूंनी या लढ्याद्वारे केला होता आणि या एकाच घराण्यातील 3 भावांनी देशसेवेसाठी हुतात्म्य पत्करले होते. तर जसे चाफेकर बंधूंनी जी क्रांतिकारी चळवळ उभारली त्याचप्रमाणे बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध एक
फार मोठा उठाव केला होता. तर आपण पाहिलं की ज्याप्रमाणे पुणे, मुंबई यासारख्या शहरी भागात जसं चळवळीचं प्रमाण होतं, त्याचप्रमाणे आदिवासी, किनारपट्टी भाग, जंगल भाग, शेतकरी वर्ग यांच्या मनात देखील ही क्रांतिकारी चळवळ उदयास येत होती. तर आता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माहिती घेऊया. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मुकुटमणी म्हणतो. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे इसवी सन 1900 मध्ये मित्रमेळा नावाची एक क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली आणि याच संघटनेला इसवी सन 1904 रोजी त्यांनी अभिनव भारत असे नाव दिले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला अभ्यास करता करता देखील त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर सावरकरांनी इंग्लंडमध्ये पिस्तुलांचे शिक्षण घेतले. परत पिस्तुल्या कशा चालवाव्यात, त्यानंतरनं बॉम्ब कसे तयार करावेत, या सर्वांचं शिक्षण सावरकरांनी इंग्लंडमध्ये घेतलं होतं, जेणेकरून ते ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी यशस्वी होतील. त्याचबरोबर त्यांची विचारांची पगड ही भक्कम होती. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल की 1857चा लढा हा आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी खूप प्रेरणादायक होता. ती आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याची एक ठिणगी होती. तर त्यावर आधारित त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. तर असे हे आपल्या कार्यातून देशप्रेम दर्शवणारे आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले योगदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. तर ब्रायटन येथे असताना भारत मातेवर प्राणाहूनही अधिक प्रेम करणाऱ्या सावरकरांना अभिनव भारत या संस्थेवर इंग्रजांची वक्रदृष्टी झाल्यामुळे आपणास भारतात परता येणार नाही याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा त्यांचा प्राण तळमळला. ते विरह व्याकुळतेने ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला म्हणतात. ते सागरास उद्गारतात. हृदय हेलावून सोडणारे हे सागर सुक्त म्हणजे असीम देशभक्तीचे अनन्यसाधारण गीत आहे, असा अभिप्राय महाराष्ट्रातील दिग्गज कवींनी दिला आहे. प्रथम श्रेणीचे नाटककार, पत्रकार आचार्य आत्रे यांनी एका साहित्य संमेलनात भाषण करताना या कवितेबद्दल उद्गार काढले होते. या करुण गीतातील एके उदात्त कल्पना भव्य जीवनाचा आणि दिव्य काव्याचा साक्षात्कार घडवणारी आहे. ब्रायटनमधील तो सद्गदित करणारा प्रसंग वर्णन करताना सावरकरांबरोबर सागर किनारी त्या काव्यजन्माचा अद्भुत क्षणी असणारे निरंजन पाल यांनी ह्या कवितेनंतर 25-30 वर्षांनी म्हटले आहे, आधुनिक भारतातील बहुसंख्य सर्व महान भक्तांना आणि श्रेष्ठ नेत्यांना भेटण्याचे आणि त्यांचा परिचय करून घेण्याचे भाग्य मला लाभले आहे. परंतु विनायक दामोदर सावरकर यांचे आपले मातृभूमीवर जितके निस्सीम प्रेम होते तितके स्वदेश प्रेम असलेला दुसरा कोणताही देशभक्त मी अद्याप पाहिलेला नाही. अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या कवितेच्या माध्यमातून आपले देशप्रेम व्यक्त केले होते. आपल्या मातृभूमीला भेटण्याची जी तळमळ आहे, आस आहे, ती आपल्याला या कवितेतून दिसून येते. तर असे हे थोर क्रांतिकारक, कवी, लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या ब्रिटिश विरोधी हालचालीमुळे त्यांना 50 वर्षाच्या
सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमानला नेण्यात आले. तेथे सेल्युलर जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. तेथे त्यांनी 10 वर्ष घालवले. तर माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आहेत. पुढे सरकारने त्यांना रत्नागिरी येथे नेऊन स्नानबद्ध केले. तिथे त्यांना नजरकैदेखाली ठेवण्यात आले होते. तेथे सावरकरांनी जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहभोजन, भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या. ते एक थोर मराठी साहित्यिक होते. तसेच 1938 साली मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मराठी भाषेतील भाषा शुद्धीसाठी देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषेतील अनेक शब्द म्हणजे इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांना मराठी भाषेत पर्यायी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शोधले होते. तर स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा ब्रायटन येथे होते तेव्हा त्यांना कळालं की अभिनव भारत या संघटनेची सर्व माहिती ही ब्रिटिशांना मिळालेली आहे व त्यांना भारतात पोहोचता येणार नाही. तर त्यावेळी त्यांनी मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळा ही एक सुंदर कविता लिहिली होती आणि त्यात त्यांचं भारत मातेवरील प्रेम हे दिसून येतं. आणि खरंच प्रत्येक भारतीयांच्या मनात भारत मातेबद्दल एक आदरभाव निर्माण करण्यासाठी व आपल्या जन्मभूमीचा आदर दर्शवण्यासाठी ही कविता प्रत्येकालाच प्रेरणादायी ठरेल. तर असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर. तर यानंतरनं त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा जेव्हा ब्रिटिशांना लागला त्यावेळी त्यांनी बाबाराव सावरकर यांना अटक केली व त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तर ह्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. सरकारने अभिनव भारत या संघटनेशी संबंधित सर्व लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. जॅक्सनचा वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला व त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा फरमावली होती. तर असे हे आपल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. तर आता पाहूया आपण बंगालमधील क्रांतिकारी चळवळ. तर बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांच्या विरोधात आपल्या भारतीयांच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. तर हा द्वेष स्थानिक उठावांच्या जागी व्यापक होऊ लागला. क्रांतिकारी लोकांनी देशातील विविध भागात क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे ही या बंगालमधील गुप्त संघटनांची उद्दिष्टे होती. तर अशीच एक गुप्त संघटना स्थापन करण्यात आली. त्याचं नाव होतं अनुशीलन समिती. तर अनुशीलन समितीची बंगालमध्ये 500च्या वर शाखा होत्या. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष, त्यांचं छायाचित्र तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर हे या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत होता. कोलकात्याजवळ माणिक ताळा येथे या अनुशीलन समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते. तर 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखली होती. परंतु त्यांनी त्या दिवशी ज्या गाडीवर बॉम्ब टाकला त्या गाडीत किंग्सफोर्ड उपस्थित नव्हते. तर त्या गाडीमध्ये किंग्सफोर्ड उपस्थित नव्हता. तर त्या बॉम्ब हल्ल्यात 2 इंग्रजी स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी या युवकाने गोळ्या झाडून घेतल्या. तर खुदिराम बोस मात्र पोलिसांच्या हाती सापडला. त्यांना फाशी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करीत असतानाच अनुशीलन समितीच्या कार्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड चालू केली.
अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. अरविंद बाबूंचा संबंध बॉम्ब तयार करण्याची जोडण्यात सरकारला अपयश आले, त्यामुळे न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले. अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. तर रासबिहारी बोस व सच्चिदानंद सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालच्या बाहेर विस्तारले होते. तर तुम्ही छायाचित्रात पाहू शकता की त्या किंग्सफोर्डच्या बॉम्ब हल्ल्याची छायाचित्रे, त्याचबरोबर इथे न्यूज वर्तमानपत्रात त्या घटनेची बातमी छापून आलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही क्रांतिकारकांची छायाचित्रे देखील पाहू शकता. तर अशा प्रकारे उत्तर बंगालमधील अनुशीलन समितीच्या सदस्यांनी बंगाल विभागात क्रांतिकारी चळवळ स्थापन केली होती. रासबिहारी बोस व सच्चिदानंद सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगाल बाहेर विस्तारले. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस व त्यांच्या सहकार्यांनी केले, परंतु या कृत्यातून लॉर्ड हार्डिंग्स बचावला. मद्रास प्रांतात देखील अशा प्रकारे क्रांतिकार्य चालू होते. तर वांची अय्यर या क्रांतिकारकाने ॲश या नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली. तर अशा प्रकारे आपण सध्या अनुशीलन समिती, त्याचप्रमाणे मद्रास प्रांतात वांची अय्यर यांनी केलेली काम याची आपण माहिती घेतली. तर आता आपण इंडिया हाऊस याबद्दल माहिती घेऊ. तुम्हाला माहीतच असेल की आपल्या भारतातील अनेक तरुण उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या काळी इंग्लंडला गेले होते. तर भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकाकडून सहाय्य मिळत असे. तर लंडन येथील इंडिया हाऊस हे या सर्वांचे महत्त्वाचे केंद्र होते. तुम्ही छायाचित्रात पाहू शकता. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील अशा प्रकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. तर हे भारतातील क्रांतिकारकांना सहकार्य करण्यासाठी लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी उभारलेलं हे इंडिया हाऊस. तर मॅडम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. तर याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकवला होता. तर आपण भारताचा पहिला ध्वज या छायाचित्रात पाहू शकता. इंडिया हाऊसची निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंगरा होय. तर मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारले आणि त्यासाठी धिंगरा यांना फाशी देण्यात आली होती. तर आता सध्या आपण इंडिया हाऊस ही ब्रिटिशांना रोखण्यासाठी चळवळ उभारणाऱ्या भारतीय क्रांतिकारकांना एक सहकार्य करणारी लंडनमधील संघटना याची आपण माहिती पाहिली. तर आता आपण थोडी उजळणी करूया. आपण सध्या काय काय शिकलो ते. पहिला प्रश्न, ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी डॅश यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. तर याचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे, वासुदेव बळवंत फडके. बिहारमधील मुंडा आदिवासींनी डॅश यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध मोठा उठाव केला. याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल, तर याचं उत्तर आहे बिरसा मुंडा. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. तर याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्याचबरोबर त्यांनी माझी जन्मठेप हा देखील ग्रंथ लिहिला होता. डॅश या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. तर अनंत लक्ष्मण कानेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. कारण जेव्हा ब्रिटिशांना अभिनव भारत या संघटनेतील कार्यकर्त्यांची माहिती झाली, तेव्हा त्यांनी बाबासाहेब सावरकर यांना
जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्याचा बदला घेण्यासाठी या अनंत लक्ष्मण कानेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला होता. तर आता इथे जोड्या जोडायच्या आहेत. पहिला आहे इंडिया हाऊस. तर तुम्हाला माहितीच असेल इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. अनुशीलन समितीचे बारिंद्र कुमार घोष हे अरविंद घोष यांचे भाऊ होते. तुम्ही आताच वाचलं. माझी जन्मठेप हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला. तर वांची अय्यर या मद्रास प्रांतातील युवकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. तर याची उत्तरं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. तर आता आपण गदर चळवळ पाहूया. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकारी कार्याला गती मिळाली. ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवता येईल, भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते. या संधीचा लाभ घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक संघटना उदयास आल्या. यातील गदर ही एक महत्त्वाची संघटना. तर अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान खोजे इत्यादी क्रांतिकारक या गदर संघटनेचे प्रमुख नेते होते. गदर म्हणजे विद्रोह. गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विशद करण्यात येत होते. तर तुम्ही छायाचित्रात गदर हे मुखपत्र पाहू शकता. भारतीय क्रांतिकारकाच्या साहसी कृत्यांची माहिती या गदर मुखपत्रात दिली जाईल. अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश या गदर या वृत्तपत्राने दिला होता. ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली. लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले. रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी या उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले. परंतु फितुरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला. विष्णू गणेश पिंगळे हे पोलिसांच्या हाती सापडले. त्यांना फाशी देण्यात आली. मात्र रासबिहारी बोस हे निसटून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी जपानमध्ये जाऊन आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले. तर युद्ध काळात परदेशात अन्यत्रही क्रांतिकारी चळवळ कार्यरत होती. बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिशांविरोधात योजना आखल्या. सन 1915 मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला व ओबिदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. तर आतापर्यंत तुम्ही गदर ही संघटना त्याच प्रकारे भारताबाहेर देखील जर्मनी असो वा इतर देशात कशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अनुसरून चळवळी झाल्या याची आपण माहिती पाहिली. तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात महत्त्वाचा कट म्हणूया आपण त्याला, तो आहे काकोरी कट. तर सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांतिकारी मार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ लुटला. याच प्रकाराला काकोरी कट असे म्हणतात. तर तुम्ही छायाचित्रात पाहू शकता काकोरी कटाची थोडीशी माहिती दिलेली आहे इथे, ज्यामध्ये 18,000 रुपये लुटण्यात आले होते. त्याचबरोबर त्यामध्ये सहभागी असणाऱ्या क्रांतिकारकांची नावे आहेत ती अशा प्रकारे: रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लहरी, चंद्रशेखर आझाद, सचिंद्र बक्षी, केशव चक्रवर्ती, मनमथन गुप्ता, मुरली शर्मा, मुकुंदी लाल
आणि बनवारीलाल तर हे काकोरी गटातील क्रांतिकारक होते. त्यातल्या बिस्मिल लहरी खान व रोशन सिंग यांना फाशी देण्यात आली होती. सच्चिदानंद सन्याल व सचिंद्र बक्षी यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली आली होती. तर बाकी सर्वांना 3 ते 14 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तर सदर घटना ही 8 नोव्हेंबरला 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ झाली होती. यातले चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाही. ते निसटून जाण्यात यशस्वी ठरले. तर अशा प्रकारे महान क्रांतिकारकांनी केलेला हा ब्रिटिश सरकारला खिळखिळी करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे काकोरी कट. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आणि क्रांतिकारी चळवळीचे मुकुटमणी म्हणजे भगतसिंग, सुखदेव व राजगुरू. तर समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. 1928 साली झालेल्या दिल्लीच्या फिरोजशाह कोटला 1928 साली झालेल्या दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीत या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर तिला शेतकऱ्यांचे, कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक आर्थिक व्यवस्थाही उलटून टाकायची होती. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले. शस्त्रे गोळा करणे, कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. या विभागाचे नाव होते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी. तर या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारी कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. तुम्हाला माहीतच असेल की सायमन कमिशन जेव्हा भारतात आलं तेव्हा लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा विरोध करण्यासाठी सायमन गो बॅक असा नारा देत एक मोर्चा झाला होता आणि त्यावर ब्रिटिशांनी लाठी हल्ला केला होता. तर या लाठी हल्ल्यातच लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. तर या घटनेचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. तसेच नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयके सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. तर याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात म्हणजे असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले. सरकारने तात्काळ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीच्या केंद्रावर धाडी घातल्या. सरकारने तत्काळ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी घातल्या. त्यातून सॉन्डर्सच्या हत्येचे धागेदोरे हे पोलिसांच्या हाती लागले. सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू केली. त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाही. पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमधील पोलिसांच्या झालेल्या चकमकीत ते ठार झाले. तर अशा तऱ्हेने आपला भारतीय लढा, स्वातंत्र्य लढा यशस्वी करणारे आणि आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपल्या देशाला स्वतंत्रता प्राप्त करून देण्यासाठी
पूर्णतः प्रयत्न करणारे हे महान क्रांतिकारक. तर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जेव्हा फाशीची शिक्षा झाली तर त्यावेळच्या वर्तमानपत्रातील तुम्ही कात्रणे पाहू शकता. तर असे हे महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू. तर तुम्ही चंद्रशेखर आझाद यांचे छायाचित्र पाहू शकता. त्याचबरोबर सॉन्डर्सच्या हत्येचे चित्रण देखील येथे केलेले आहे. तर अशा प्रकारे ब्रिटिशांच्या विरुद्ध हा लढा आपल्या भारतीय क्रांतिकारकांनी चालू ठेवला होता. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणखी एक महत्त्वाचा हल्ला म्हणजे चितगाव कट. तर चितगाव हे बंगाल आता सध्याच्या बांगलादेशमधील आणि तत्कालीन बंगालमधील एक शहर आहे. तर सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्यासोबत अनंतसिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वडेदार अशांसारख्या निष्ठावंत क्रांतिकारकांची फौज गोळा केली होती. त्यांच्या साहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्यांची योजना सूर्यसेन यांनी आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली. संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजाशी रोमहर्षक लढत दिली. तर असे हे सूर्यसेन व त्याचे सहकारी प्रीतिलता वडेदार आणि कल्पना दत्त 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. तर प्रीतिलता वडेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. तर अशा प्रकारे एक ब्रिटिश सरकारला खिळखिळ करणारा हा चितगाव कट. तर चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केली. तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. अशा अनेक क्रांतिकारक घटना त्या काळात घडल्या. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 साली केला. तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले. त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती केवळ अजोड होती. त्यांचे बलिदान हे भारतीयांना स्फूर्तिदायी ठरले. तर आपण या पाठात अशा सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास केला आणि खरंच ही क्रांतिकारी चळवळ ही आपल्या भारतीय लढ्याला प्रेरक ठरली. तर आता आपण थोडी उजळणी करू. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डॅश ही क्रांतिकारक गुप्त संघटना स्थापन केली. याचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे, ते आहे अभिनव भारत. पंजाबमध्ये डॅश यांनी सरकार विरोधात उठावाचे आयोजन केले. तर याचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे, रामसिंह कुका. तर इंडिया हाऊसची स्थापना डॅश यांनी केली होती, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. याची उत्तरे देखील इथे आहेत. तर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून हा आपला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा पाठ अभ्यासलात. हा पाठ तुम्हाला पूर्णतः समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद.